अपराधी म्हणजे अपराध हा बुद्धीमध्ये विक्षेप आणि बुद्धीमध्ये अविद्येचा दोष हा अपराध आहे. तो दूर केला तर विचार ऐकण्यामध्ये साधक सुसंपन्न होतं. बुद्धीमध्ये विक्षेप म्हणजे जगत दिसतं तिला आणि जगत खरं वाटतं आणि मी देह वाटतं. हे सगळं माझं संतती संपत्ती माझं वाटते. विठ्ठल माझा वाटत नाही आणि विठ्ठलाच्या सोबत मी आहे, विठ्ठलच मी आहे. त्याच्यामध्ये नित्य संबंध आहे. देहा हा संबंध रहित आहे. पंचमहाभूताचं एकत्रीकरण त्या प्रारब्ध दशेमध्ये उपाधीचा तुम्हाला कर्माचा भोग आहे हा. त्या उपाधीच्या द्वारे मनुष्ययोनीच्या साह्यानं आणि बुद्धीच्या अधिकारानं आणि अंतःकरणाच्या वैराग्यानं मोक्षाकडे येता येतं हे माऊलीने सांगितले. हा 24वा भावार्थ आहे की मोक्ष प्राप्त पाहिजे. ज्ञानाने मोक्ष होतो पण त्या मोक्षासाठी मन उदास असणे संताचा दास व्हावं लागतं. जसा सेवक हा स्वामीचा दास होतो आणि मनातून सेवा करतो तर त्याची सेवा दप्तरात नोंद होती. एवढ्या ह्याला पगार तो स्वामी देतो सेवकाचा सेवेनुसार. तसं भगवंताची नामाची आणि ज्ञानाची सेवा जेव्हा होते तर त्याचं नाव दप्तरी नोंदलं जातं. पण विधीनं कर्म केलं तर त्याचं नाव ते कर्म दप्तरात भगवंताच्या जाणीवेला तयार होतं. भगवंत तो कर्म घेतो आणि त्या कर्माची नोंद त्याच्या खात्यात होती आणि ईश्वर त्या कर्माची तपासणी करू लागतो. हा भक्त माझ्याकडे येण्यास योग्य आहे का, हा भक्त मुक्तीसाठी योग्य आहे का, हा भक्त नाना जन्मासाठी योग्य आहे का, हा भक्त हा जीवात्मा कर्मकांड करून त्या फलाच्या भोगासाठी योग्य आहे. ह्याला कर्माचं पुण्य द्यायचं का, ह्याला कर्मातून बाहेर काढायचं, ह्याला कर्माच्या पुढच्या रस्त्यावर न्यायचं का कर्म रहित करायचं. कर्म करताना पण त्याला माझ्या अनुसंधान ठेवायचं. आणि जो साधक आहे, जो मला प्राप्तीसाठी सेवा करतोय, जी सिद्धता बघण्यासाठी तो आयुष्य घालवतोय आणि जो वैराग्य थांबण्यासाठी मनाला त्या विषयाकडून खेचतोय, वासनेला तो तिलांजली देतोय आणि श्रवणात सतत राहतोय, साधूचा दास होतोय, ज्ञान मार्गाकडे जातोय, वेदाचा अभ्यास घेतोय, अंतःकरण परिपूर्ण होतोय आणि त्या ठिकाणी वैराग्याचं बीज लागलं जातं. तेव्हा तो माझा दास होतो आणि तेव्हा तो मोक्षासाठी पात्र होतो. आताशी पात्रता आहे हे सांगायची सुरुवात आहे माऊलींची. हे कळावं लागतं, हे कळणं मस्त आहे. आज तुम्ही जे कर्म करतात ते सकाम कर्म करतात, संबंध रहित करतात, मी केलं म्हणून म्हणतात, अहंभावातून कर्म करतात, कर्माची फळं धरतात. जरी तोंड नाही बोललं तरी अंतःकरणामध्ये मी केल्याची भावना असती आणि ती मी केलं कर्म ही अंतःकरणातली भावना सूक्ष्म असती. ते सूक्ष्म देह म्हणजे लिंगदेह असतो आणि त्या लिंगदेहामध्ये ते कर्म आकर्षित होतं आणि कर्तेपणा जिवंत राहतो आणि कर्म तुम्हाला ईश्वराकडे नेता, सुख दुःखाकडे, पाप पुण्याकडे नेतं हे जगाला माहित नसतं. आजच्या श्लोकाचा भाव वाटते. मी सकाळी जे बसले काकडे जातले म्हणजे ना, मला हे तुझं मोक्षासाठी जीवन जगतो, श्वास माझ्यासाठी खर्च करतो, मन उदास असतं आणि वैराग्य त्याच्या मनामध्ये जिवंत असतं, तो पास असतो. ज्याला वैराग्य नाही आणि ज्याला कर्म केलं तो नापास असतो. आजच्या 24 वर्म आहे. म्हणून चित्तानं कर्मामध्ये कुठपर्यंत थांबावं, चित्तानं स्वच्छ कसं व्हावं, चित्तानं निर्विकारता प्राप्त झाल्यानंतर अंतःकरण कोणत्या व्यवहारात असतं, उदास असून कसं ते निर्विकार बनतं आणि नंतर भगवंताला तिथं प्रगट व्हावं वाटतं. आणि जेव्हा भगवंत अंतःकरणामध्ये प्रगट होतात तर वृत्तीच्या संबंधानं त्याचा वृत्तीच्या बाजूला जाती अंतःकरणामध्ये त्यांचा प्रकाश तयार होतो. म्हणजे परमात्मा तिथं प्रवत होतो. जे व्यापकात असतो एका क्षणात तिथं प्रगट होतो, कारण तो दूर नसतोच. चौकडे त्याचा झंझाट भरलेला आहे, तो चौकडे खचाखच भरलेला आहे, एका क्षणात तिथं प्रगट होतो आणि त्या बुद्धीचा तिथं संबंध होतो. दोघांचं महावाक्य ऐक्य होतं आणि जीवाला शिवरूपता प्राप्त होती. हा मोक्ष त्याला नाव येतं, वेदांताला मोक्ष नाव येतं. आता सांगावं तरी काय त्याला, की ज्या जीवाने भगवंताला स्पर्श केला, आनंदाचा अनुभव आला, मी तोच आहे, बुद्धीने निश्चय केला, मी देह नाही असा व्यवहार झाला, वृत्तीने देहाला सोडून दिलं आणि ती अंतरात्म्यामध्ये एकरूप झाली आणि भगवंतामध्ये समर्पित केली. ही साधकाची सिद्धी पूर्ण हातात आली. ज्ञान दीक्षा गुरुने दिली, अंतःकरण ते संपून ते शिव बनलं, त्याचं नाव संत. त्यांचं अंतःकरण नसतंच, कारण चारी वृत्त्या समर्पित असतात ईश्वरामध्ये.
आणि त्या वृत्तीला फक्त तोच माहित असतो. त्या वृत्तीला कर्म माहित नसतं, त्या वृत्तीला देह माहित नसतो, ती वृत्ती कर्माचं फल मागत नसती, ती वृत्ती जगताला जाणत नसती, ती वृत्ती मोहात रमत नसती, आणि ती वृत्ती व्यवहार केला ते व्यवहार तिला शिवत नसतो. तो जीवनमुक्ताचा व्यवहार असतो. हे शब्द फार महत्वाचे आहेत. हा वेदाचा गाभा आहे, वेदाचा हार्ट आहे. जे तुम्हाला मी आता जे 4 शब्द बोलले ते सोपं नाही. नीट ऐकून घ्या. श्लोक का गुढार्थ दीपिका किंवा भावार्थ दीपिका बी असेल तर गीतेचा प्रकाश ओवीमध्ये आणला. जेव्हा गीता भगवंताच्या मुखातून प्रगट झाली ज्ञानगंगा, कारण गीता हे भगवंताच्या मुखातून जन्मली, कारण तिला कुठलं स्थान जन्माला योग्य नव्हतं. म्हणून भगवंताला अवतार घेऊन त्याच्या मुखातून तिला बाहेर काढायचं होतं. ती गीता गंगा, आणि त्या गंगेनं बुद्धीनं न्यायचं होतं. ती साधकाची गंगा, आणि साधकानं त्या ज्ञानगंगेमध्ये जेव्हा प्रवेश केला अंतःकरण, ती वेदाची गंगा. जेव्हा वेदाच्या श्लोकातून हा गीता ओवी म्हणजे वेद आहे. हे तुमच्या कथा नाही, इथं बिलकुल कथा नाही. ह्या 2 लेकरांचे डोंगरावर गेला आणि इकडे आलं ते तिकडे गेले, हा भाग नाहीये. म्हणून सूक्ष्म परमार्थ कोणता, स्थूल परमार्थ कोणता, कर्मकांड कोणतं, फळ मिळणार कार्य कोणतं, आणि कर्माचं फल संपून त्या ठिकाणी ते कर्म भगवंताकडे नेणार कोणतं, हे सांगणार वेदांचं. पण वेदाचं चिंतन मिळत नाही, वेद कळत नाही, आणि त्या वेदाचं कुणाला वर्म कळून घ्यायची इच्छा पण उरली नाहीये. तोटक लोक असतील जे आता आपल्यासोबत साधक ते ऐकतात, मित्रांचं ऐकतात, त्यांची श्रद्धा आढळे, त्यांचा विश्वास आहे गुरुजीवर, त्यांचं प्रेम आहे माझ्या हृदयावर, म्हणून ते मुक्तीच्या घरात जाणारे थांबण्याचे. कारण हे शब्द कुठंच नाही. हा वेदाची रचना, शब्दाचा बोल जेव्हा प्रवाहित होतो, ओवीचा शब्द जेव्हा एकदम प्रफुल्ल बाहेर तयार होतो, तो शब्द मनाला टच होतो, तो भावात जीवाला पकडता येतो, तेव्हा तो जीव त्या बोधात राहतो, तो देहात नसतो. तो जीवात्मा वेगळा, देह वेगळा, वृत्ती वेगळी, हे सुद्धा कळत नाही जगाला. म्हणून तुला मी सांगितलं की आता इथून पुढे माझ्याकडे प्रगती आहे परवा. आपल्या अनुसंधानामध्ये बुद्धी विराजमान असावे, देह कुठे पडावा त्याचं काय देणं नसावं. कारण तो माझा नाही, तो पडला काय हाय काय नाही, हा जो निश्चय होतो तो वैराग्याने होतो, आणि ते वैराग्य श्रवणानं होतं, आणि ते श्रवण गुरुच्या पुण्यानं होतं, आणि विहित कर्म तुमच्या मनाच्या निश्चयानं होतं. तुम्ही वेदाला अनुसरून जर कर्म केलं नाही तुमच्या वाट्याला आलेलं, तर तुम्हाला मोक्ष मिळत नाही, हे लिहून ठेवायचं. आणि त्याच कर्माचं विवेचन येतं. कोणत्या कर्माचं? विहित कर्म. निश्चित कर्म करू नका, कामना कर्माला शिवू नका, प्रायश्चित्त कर्म हातात होऊ देऊ नका, हे वेदाचं मनोगत आहे. वेद ह्यासाठी तयार झाले की जो जीव ज्या वर्णाश्रम धर्मामध्ये जन्म घेतो आणि त्या धर्माचं कर्म, त्या विधीचं पालन करतो, तर त्याच्या अंतःकरण ज्ञान ऐकायला फक्त योग्य होतं, पात्रवंत, हे सांगायचं अनुभवलींना. हे सुद्धा आपल्याला कळत नाही, सूक्ष्म नाही. मी काय बोलते, तुम्हाला पात्रता येते. जसं मुलगी पाळण्यात असताना लग्न करत नाही, ती पात्र नाही. पाचवीत असताना ते लग्नाला योग्य नाही, पण जेव्हा ती एमडी होती किंवा तिचं फर्स्ट ग्रॅज्युएशन होतं, तर बापाला चावू लागते की आता लग्न करायचं. मग तिला पात्र झाली ना, तर तेव्हा ती ह्या घरात राहू शकत नाही ना, तर सुरत ते हात राहू शकत नाही, तिला बाहेर काढायचं. मुलगी घरात ठेवू शकत नाही, तिला तिच्या घरी सोडायचं. मग तिच्या घरी सोडताना बाप तिला देत होतं पाणी, ही आमची नाही तुमची, आजर होती आमची, आता झाली तुमची. तसं अगोदर देह होता आमचा वाटला, आता पंचमहाभूताचा. म्हणून हे तिलांजली देणारं बोधाचं पाणी म्हणजे वैराग्य रूपी हे अमृत तुम्हाला या बोधातून, या ज्ञानातून मिळतं. जसं पाणी टाकलं की ती मुलगी तुमची नसते, होती का तुमची? कन्यादान म्हणतात त्याला. मग ज्या मुलीला तुम्ही दान देतात ते तुमचं नसतं, तसं देह हा देहदान गुरुला करणं तुमचं देह नसतं. म्हणून साधकाचा आणि गुरुचं खूप प्रेमाचा आणि अटूट नातं, जे की मी अनुभवलंय, मी वाचून ऐकून नाहीये. ज्या संतांना मला घेतलं जवळ, त्यांच्या चरणापाशी थांबत होते मी, श्रवणाचा अमृत ते मला पाजत होते, आणि मी मंत्रमुग्ध होत होते. वेद आत जात होता आणि जगत भाव संपत होता, आणि त्या अमृताचा क्षण म्हणजे ऐक्याचा अनुभव येत होता. तो पाठ म्हणजे गुरुजींचा मठ.
पर्वणी कर, की ज्यामध्ये फक्त वेदाचं अध्ययन होतं आणि जीवाला दिव्य अंजन घातलं जातं डोळ्यात, ज्ञानाचं अंजन, ज्यामुळे सृष्टी नाहीये तोच आहे असं दृष्टी येत होती आपल्याला. दिसणारी जगत हे सृष्टी नसून ती दृष्टी ज्ञानाची आहे. हे जगत तो आहे, दिसणारा दृश्य आकार नाहीये. आकारा उत्पन्न झाला तरी त्याच्या मागे निराकार दडलेला आहे, तो झाकलेला आहे. त्याला आधार आकाराने निराकार आहे. निराकार म्हणजे जगत आहे, मग आकार कुठे? असा भाव उत्पन्न होतो तो वेदाच्या संताच्या बोधातून. आणि ती जाणीव तयार होती, मी ब्रह्म आहे, ही आपल्या गुरुच्या शक्तीतून तुम्हाला देतात. ती त्यांची जाणीव तुम्हाला देतात. ती त्यांना ती जाणीव असते की मी देह नाही, मी देही आहे. देहात मी आहे, देह मी नाही. क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि मध्ये क्षेत्रज्ञ. प्रत्येक अध्याय काही ना काही ठेवा देतो तुम्हाला. ज्ञानेश्वर हे अनुभव आहे. आणि त्या ओवीचा शब्द हृदयामध्ये जेव्हा प्रवाहित होतो आणि टच होतो, तो ध्वनी तुमच्या आत जातो. तो ध्वनी म्हणजे माऊली आहे. बोध, बोधाचा ध्वनी तयार झाला, आवाज, लहरी. आणि त्या लहरी म्हणजे बोध. आणि तो बोध म्हणजे तुम्हाला अबोध करतो. तो बोध तुमच्या श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला स्वरूपाकडे नेतो. बुद्धीला, नाम, मनाला. जे मन देहाकडे, जगताकडे, वासनेकडे, सोन्याकडे, संततीकडे, संपत्तीकडे असतं, ते मन त्याला एका क्षणात सोडतं. त्याचं नाव वैराग्य. आणि ते वैराग्य तुमच्या हृदयानं स्थापन केलं तेव्हा ते हृदय आणि ते अंतःकरण आणि ते इंद्रिय ठप्प होतात. आणि अंतःकरणाचा जिव्हाळा भगवंताला प्राप्तीसाठी तयार होतो. आणि ते अंतःकरण ईश्वराला जाणण्यासाठी परिपूर्ण होतं. म्हणून विहित कर्माचं आचरण कर, निषिद्ध कर्म बंद कर, सकाम कर्म कधीच त्याच्याकडे बघू नको. आणि मला जाणल्याशिवाय तू थांबू नको. जगताला जाणणं वेगळं, देहाला जाणणं वेगळं, कर्माला जाणणं वेगळं, पाप पुण्य उत्पन्न होणं वेगळं आणि पाप पुण्याच्या पुढे जाणं वेगळं. जेव्हा कर्माचं फळ टाकलं जातं, कर्म संन्यास होतो, कर्मयोग बनतो, तर ते कर्म आणि कर्माचा संबंध आणि कर्माचं पुण्य आणि कर्माचं फळ अबाधित होऊन जातं. वृत्ती पुढे सरकती, कर्मातून बाहेर येते आणि भगवंताला जाणू लागती. ही गुरुची दीक्षा हातात येते, हृदय पावन होतं, मन निराकार बनतं आणि त्या बोधानं ईश्वराचं ऐक्य तयार होतं. तेव्हा देहाचा संबंध जातो आणि आत्मसंबंध होतो, ईश्वराचा संबंध होतो, वृत्तीचा आणि ईश्वराचा, नाम बुद्धीचा. बुद्धी जेव्हा भगवंतावाला संबंध होती आणि त्या भगवंतामध्ये विलीन होती, तेव्हा तो मी आहे असा अनुभव घेती आणि व्यवहार करताना अलिप्त राहती. जगत दिसताना खोटं म्हणती आणि देहभावातून बाहेर येते. ती जीवनमुक्ताची खरी स्थिती. वर्णाश्रम धर्माची 4 वर्ण आहेत. तर 4 वर्णानुसार जे वाट्याला आलेलं स्वधर्माचं कर्म, ते जर तुम्ही केलं आणि ते सोडलं नाही, तर तुम्हाला मला जाणण्याची त्या अंतःकरणाला योग्यता फक्त प्राप्त होते. आणि नंतर ज्ञानाची स्थिती मी तुम्हाला देतो, जे अंतःकरण बोधाला पचवायला आणि बोधाला समजून घ्यायला पात्र होतं, ज्ञान ऐकायला योग्य होतं. एवढंच विहित कर्माचं फल आहे. ह्याच्या पुढे कर्म तुम्हाला काही देत नाही. आणि जर विहित कर्म न करता काम कर्म केलं, सोंग ढोंग लोकांना बघावं, व्हावा करावी, यासाठी जर केलं तर ते कर्म तुम्हाला बाधक होतं. आणि त्या कर्मातून पाप आणि पुण्य उत्पन्न होतं. ते पुण्य तुम्हाला स्वर्गाला नेतं आणि पाप नरकाला नेतं. म्हणून विहित कर्मातून जे तुम्ही विहित कर्मानुसार केलेलं कर्म सतत जर करत राहिलात आयुष्यात, तर ते कर्म तुम्हाला फक्त ज्ञान कळण्याची पात्रता करून देतं. ह्याच्या पुढे काहीच नाही. आणि जर ते तुम्ही केलं नाही, तर त्या कर्मातून पुण्य तयार होतं आणि पुण्य तुम्हाला भोगायला पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पाप केलं तर तुम्हाला नरकाला जावं लागतं. या तिसरा मार्ग ह्या कर्मातून तुम्हाला भेटतच नाही. म्हणून या विहित कर्माचं अनुष्ठान तू कर अर्जुना आणि युद्ध कर. अधर्माला मार, तुझ्या माग मी आहे. काल मला बालूजी बोलला ते रात्री, आम्ही दोघं बसतो बोलतो तोच काही. त्या वाट्याला धर्माने युद्ध करणं आणि रणांगणावर रडणं, शत्रूला नष्ट करणं, जे अधर्माने वागतात त्याचा नाश करणं, हे तुझं बी कर्म आहे आणि माझं बी सांगणं. तर मला अधर्माचं कर्म आवडत नाही, ते लोक बी पडत नाहीत. पण तू स्वधर्मी आहेस, मला प्रेम करणार आहेस, माझा जिव्हाळा आहेस, म्हणून मी तुला सांगतोय, तू फक्त बाण सोड, बाकी मी करतो. तुला मारायचं का न मारायचं, मारणं माझ्या हातात आहे
आणि त्याला जन्म घालणं माझ्या हातात आहे. तू फक्त बाण वड वड, कारण त्याचा मृत्यू समोर आलाय हे तुला कळत नाही म्हणून तू रडतोस. किती होई वर म्हणजे गीता कळाली का? गीता पाठ झाली म्हणजे गीता कळाली का? पवित्रता आली, पुण्य झालं. गीतेचं वर्ण कुठं हातात आलं? मग सगळे सगळं आंधळेच आहे. सहज मी आंधळा गाणीची निराकार पंथी, वृत्ती निवृत्त झाली जनन दिसे दृष्टी. मी माझी भुललो गा दीप पतंग सोयी. मी भुलून गेलो माझ्या तन्मीपणात. दिवा आणि पतंग असतो, जेव्हा तो दिवा भावतोय त्याला प्रकाश आवडतो, त्याच्या भोवती गोल गोल फिरतो तो पतंग पाकळी, आणि जेव्हा तो दिव्याला टच होतो तो जळून जातो. तसं मोहामध्ये मी देहाभोवती फिरायलो. मी कधी ना कधी भस्मच होणार या मोहात, मला कशी प्राप्त होणार नाही. मी माझी भुललो गा दीप पतंग सोयी. द्या माझं जीवदान संत महानुभाव काही. तुम्हाला काय ते तुमचा अनुभव द्या. म्हणून मी आता ज्ञानसंप्रांत मी भजनी मार्ग देणार. माझ्या आत्मस्थिती प्रगट होती आणि देहस्थिती निघून जाती. अज्ञान समाप्त होतं, समूळ नायनाट होतो. लाखो कोटी जन्मांमध्ये तुमच्या सोबत असलेला अज्ञान म्हणजे अहंभाव. अहंभाव म्हणजे वृत्तीमध्ये विकार, आणि अहंभाव म्हणजे वृत्तीमध्ये भेद, आणि वृत्तीमध्ये भेद म्हणजे तो भेद तू आणि मी हा दर्शवतो. तो एक देव आणि मी एक जीव, त्याला म्हणतात वृत्तीतला भेद. मग मी तो पण जाऊ दे दोरी. मग अभंग का तयार केले हे संत लोकांना? की त्या शब्दातून कोणी अभंगातून जागवा, कोणी ओळीतून जागवा, कोणी गीतेतून जागवा, कोणी नामातून जागवा, कशातून तरी जागवान माझ्याकडे या. बरोबर का चूक आहे? मी तो पण जाऊ दे दोरी, एकाची गोंगडी पांघरू हारी. तेव्हा तू आणि मी आता कशामुळे? मला तुला एवढं प्रेम आहे, तुला मी आवडतो, कारण भगवंताला भक्त आवडतोच, आईला लेकरू आवडतच. लेकराला माय आवडो या नवडो हा त्याचा प्रश्न आहे, पण मला लेकरू आवडतं हा आईचा हक्क आहे, आईचा स्वभाव आहे. तसा भगवंताला भक्त आवडतो हा त्याचा स्वभाव. पण जगताचा अत्यंत अभाव झाल्याशिवाय भक्त आणि भगवंत एका आसनावर येत नाहीत. खूप चिंतन सुंदर आहे का? मी एका साधकाला म्हटलं होतं, तुम्ही अंतःकरण आपलं घाण आहे, तिथं कर्माची जाण आहे आणि जगाची त्याला शान आहे. पण ज्या अंतःकरणाला भगवंताची जाण आहे ते अंतःकरण महान, ते घाण नाही. पण ज्याला ते अंतःकरण देहाला माझं म्हणतं, जगाताला आहे म्हणतं, विषयाकडे धावत जातं आणि पाप पुण्याचं खातं तयार होतं, ते अंतःकरण अविद्यायुक्त असतं, मलिन असतं. ज्या ठिकाणी दोष असतो अविद्येचा आणि त्या विद्या त्या कर्माला संबंध करायला लावती, आणि त्या विद्या देह माझं म्हणायला लावती, आणि त्या विद्या जगत सत्यत्वाचा पगडा करून देती. जगत हे सत्यत्व भाव त्या हृदयामध्ये प्रगट होतोच, जगत मिथ्यात्व हे होतच नाही. वेदाचं फल म्हणजे जगत मिथ्यात्व, जगन मिथ्यात्व. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्म परा, हा वेदाचा फल आहे. म्हणून आजच्या ज्या ओळीमध्ये भगवंताने सांगितले की अर्जुना तू विहित कर्माचा आदर कर, विहित कर्माला सोडू नको, आणि सत्य धर्माचं पालन केल्याशिवाय राहू नको, आणि युद्धामध्ये पळून जाऊ नको, आणि शत्रूला ठेवू नको, आणि नातं आहे म्हणू नको, देहाचा संबंध ठेवू नको, आणि कर्म बंद करू नको, तर तुला मी माझ्या जवळ घेईल, आत्मज्ञान देईल, मोक्षामध्ये नेल. म्हणून कर्म फेकू नको, बाण टाकू नको, नात्याला माझं म्हणू नको, देहा संबंध ठेवू नको, सत्य धर्माचं पालन सोडू नको. वैराग्य काय करतो? वैराग्य म्हणजे काय? मन उदास. सेवक जसं मनातून स्वामी सेवा करतो, तर त्या सेवकाच्या कर्माची नोंद त्याच्या खात्यात होती मालकाच्या, आणि त्या कर्म त्याच्या खात्यात गेलं कुणाचं? सेवकाचं, आणि त्याला त्यानं दिला पगार. तसं तुला विहित कर्म माझ्या खात्यात तयार होतं, आणि त्याला मी मोक्षाकडे नेतो. हा सेवकाचा धर्म पैसा आहे, आणि हा धर्म मी माझी प्राप्ती, हे सांगितलं याच्यात. मग एकांतात चिंतन शांत वृत्तीने जर केलं तर आता वाचलं का ओव्या कसा लागले पटापट, त्यात देवभाव जिवंत नसतो, वृत्ती भगवंतातून अलग नसते, आणि कर्म केलं तर स्पर्श नसतो, आणि दिसलं दृश्य
खरेपणा नसतो आणि कर्मातून पाप पुण्याची उत्पत्ती पण नसते, कारण ज्ञानमय अवस्था जगायची असते. ज्ञान काय लहान नाही. पाप पुण्याला उत्पत्तीला बंद करत हे ज्ञान. कोणतं असं कार्य की जिथं पाप आणि पुण्य बंद होतं? सांगा तुम्ही अंगण हातवरी करून. मग पाप पुण्य बंद झाल्याशिवाय तुम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्तच येत नाही, आणि पाप पुण्य बंद झाल्याशिवाय तुम्हाला भगवंत स्थिती प्राप्तच होत नाही. तुम्ही केलेलं कर्म खोकल्याच राहतच नाही. मधल्यामध्ये जर थोपाट बंद झाला तरी मन बोलतच. मग म्हणतो मी त्याला दिली, मी ह्याला खाऊ घातलं, मी स्वयंपाक केला, मी ह्याला वाढलं, तू काय वाढते का? तो जर बाजूला गेला वाढवर जेवायला कुणाला अक्कल काकलीच पत्ता नाही काय. मी केलं आणि माझं आणि मी आणि माझं अहंभाव आणि ममभाव हे जेव्हा समाप्त होतात त्या विद्येचा नाश झाल्या. आत्मभाव जागा होतो संतांची दीक्षा झाल्यावर. महावाक्य फलीभूत होतं तेव्हा अहंभाव संपूर्ण विलय पावतो. तिथं महावाक्याची दीक्षा असते. तत्वमसी महावाक्य. तत्वमसी महावाक्य गुरुच्या माध्यमातून साधकाला जेव्हा पूर्ण रूपाने तुम्हाला दीक्षा देतात ते तत्वम असी. त्याच्यामध्ये भक्तात लक्षण आहे, त्याच्यामध्ये जीवाचं पूर्ण स्वरूप आहे, त्याच्यामध्ये शिवाचं सुद्धा स्वरूप आहे, आणि दोघांच्या उपाधीचा निराश केलेला आहे भक्तात लक्षण. वाच्यार्थ, भावार्थ आणि लक्ष हे तिन्ही टप्पे बुद्धीने जेव्हा जाणता येतात, वाच्यार्थ, भावार्थ आणि लक्ष लक्षित होतं तेव्हा हा देहरूपी हा सारे हे बुद्धी सोडून देते. हा वाच्यार्थ. अंतःकरणावृत्ती, उपाधी, अविद्या, वाच्यार्थ. आणि जिथं कुठंच ते लक्ष आहे, जीवाचं कुठंच ते लक्ष आहे, शिवाचं पण ब्रह्म लक्ष आहे. दोघांचं ऐक्य मुख्य समानाधिकरण, दोघं एकच आहेत. ते मुख्य समानाधिकरण आणि ह्या वाच्यार्थाचा बात करणं बाद समानाधिकरण. मग देहाचा बाध झाल्यानंतर जी बुद्धी भगवंताची एकच आहे हे फक्त कळतं, करायची गरजच नाही, कारण तो ती त्याचीच आहे. पण ती देहाची झाली होती म्हणून ज्ञान सांगायचं, ती जगतात पसरली होती म्हणून ज्ञान सांगायचं, ती कर्मामध्ये आली होती म्हणून ज्ञान सांगायचं, आणि ती मी करू लागली म्हणून श्रवण करायचं, आणि त्या कर्मातून पुण्याची आशा करू लागली म्हणून ती भेदाते. कर्माचं फल भोगती म्हणून ते देहाते. कर्म माझं वाटतं म्हणून अहंकार आहे, आणि अहंकार हा विद्येमुळे, आणि अविद्या आहे तुमच्या न करण्यामुळे, न करणं तुमच्या ह्याच्या जन्मांतरीच्या अविद्येमुळे, आणि अविद्या नष्ट होती संतांच्या बोधामुळे. कुणाच्या बापाला अविद्या नष्ट होत नाही. तीच मार्ग ब्रह्मदेव काढली होती तर तुमच्या अविद्या काढू शकत नाही. फक्त सत्संगामध्ये श्रवण भक्तीनं अविद्येचा नाश करतात ते सद्गुरुनाथ, आणि महावाक्याच्या द्वारे वेदाच्या सामर्थ्यानं त्यांच्या तपानं जीवात्म्याला परमात्म्याचं रूप आणून देतात ते संत. केवळ संत, दुसरं कोणीही नाही, टाक नाही कुणाची. श्रवण भक्तीच्या माध्यमातून तत्वमसी महावाक्यातून जेव्हा बुद्धी भगवंतामध्ये विलीन होती आणि ती देहातून अलग होती, अविद्या नाशित होती आणि वृत्तीचा लय होतो आणि अंतःकरणामध्ये भगवंताचा सहवास येतो, तेव्हा आत्मज्ञानाचा लाभ होतो. वेदानं पण सांगितले ना, भगवंतानं पण सांगितले की संताविना मोक्ष नाही, ऐसे वेद देते काय. वेदानं सांगितले संताविना मोक्ष नाही, ऐसे वेद देते ग्वाही. ग्वाही म्हणजे कबुली. म्हणून सत्संगामध्ये श्रवण भक्तीमध्ये जो लाभ होतो आणि आत्मदर्शन सतत होतं आणि देहदर्शन बंद होतं, वृत्ती ईश्वरात लीन होती, अज्ञान त्याचा विलय पावतो आणि आत्मज्ञानाचा साठा हृदयात होतो. जन्मांतराचं पाप नष्ट होतं आणि ती वासना बंद होती, कारण महावेंद्र जन्मांतराचं पाप पुण्याच्या साठ्यानं हा व्यवहारामध्ये ती बुद्धी तशीच होत असते. म्हणून वासना ही पूर्व जन्माची असते. तुम्ही मान्य करा नाही न करा. एकच माहिती लेकर असते तर नाव नवण्याचे असते. का असते? माय तरी एकच आहे. एक झाड असतं पण आंबे वेगळे वेगळे असते. तशी माय एक असते पण लेकर नाना असते. एक डॉक्टर बनते, कंडक्टर बनतं. का बनलं कंडक्टर? त्याची योग्यता कमी आहे. का डॉक्टर बनला? त्याची बुद्धी प्रगल्भ आहे. डॉक्टर बोलते बुद्धीवर आहे पैशावर आहे. आपल्या कर्माचा साठा घेऊन आपण इथे येत असतो आणि ते संस्कार, ते कर्म, ती अविद्या आणि देहाचा संबंध अहंभाव, ह्या लिंग देहाचा साठा जो साचा असतो, किती 25 तत्वाचा स्थूल देह आहे तो एकत्र आहे. त्याचा संबंध अविद्येमुळे वृत्तीचा आहे
आणि त्याचा देहाचा बाध होतो हे ज्ञानामुळे. कशामुळे देह बुद्धीत नाश होत नाही? ह्या पंचमहाभूतातून बुद्धी अलग होणं सोपं नाही. म्हणजे स्थूल देह सोडताना श्रवण भक्ती लागती आणि सूक्ष्म देहाचा नाश करताना आत्मस्थिती लागती आणि ही दीक्षा साधूकडून होती आणि वेदाची सामग्री आत जाती तेव्हा बुद्धी समग्र आणि व्यापक होती. तोपर्यंत ना कोणी माना तर न माना. इथं कथान फिरता जमत नाही. इथं केवळ वेद लागतो, इथं श्रवण लागतं, इथं श्रुती माता लागते, इथं संत लागतात, इथं महावाक्य लागतं, इथं वृत्तीमध्ये असलेला बोधाचा साठा लागतो. जो ज्ञान असतो, जे ज्ञान हृदयामध्ये साठलेलं असतं, जे माऊलीने गोवीत लिहिलेलं असतं, ते हृदयामध्ये साठवलेलं असतं आणि ते मनाला कळलेलं असतं आणि बुद्धीने त्याला पकडलेलं असतं. ते मन आणि बुद्धी त्या बोधानं देहातून अलग होत असतात. मग मन बुद्धी म्हणजेच लिंग देह. त्या आत्माला अलग सांगायला ना 17 तत्वाचा लिंग देह आहे आणि मन बुद्धी त्याच्यामध्ये मेन पार्ट आहेत. पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय त्याच्या पाठीमाग येतात. आणि जे ज्ञान आहे ह्या देहामध्ये, हे माझं घर आहे, हे माझे रेखरेत, हे माझं शेत आहे, हे ज्ञानेंद्रियामध्ये बसलेलं असतं आणि हा देह जळालेला असतो. पण त्या ज्ञान त्या देहाचे, त्याला विषयाचे, जगताचे, भगवंताचे त्याला देणं नसतं. म्हणून तो जीवात्मा पुन्हा पुन्हा येतो वासने म्हणतात. म्हणून तो जीवात्मा मन आणि बुद्धी त्याचा बाध होतो, लय होतो आणि ती मन बुद्धी ईश्वरामध्ये लीन होती. तेव्हा ते साठा, ते अज्ञान, ते अविद्या, ते पाप, ते दोष, ते वृत्तीचा विकार आणि तो भेद गुरुच्या बोधानं समूळ नायनाट होतो आणि आत्मप्रकाश दिव्यत्व हृदयात प्रगट होतो आणि ईश्वराचा आणि मनाचा संयोग होतो. तेच मन ईश्वरात लीन होतं. कुठं उरलं मन? कुठं उरली मनातल्या विद्या? कुठं उरलं कर्म? आणि कुठं आला जन्म? हे कळणं मस्त आहे की लिंग देहाचा बाध कसा होतो, स्थूल देह कसा बाधित होतो. लिंग देहाचा नाश आहे, स्थूल देहाचा बाध आहे. हे जीवन मुक्तीचा सारांश आहे. वेदाचं हे फळ आहे आणि जीवाची ही सार्थकता आहे आणि बुद्धीचं हे कर्तव्य आहे आणि कळणं हे अंतःकरणाचा धर्म आहे. तू पाठ करून बोलायची भाषा नाहीये ना. गोवीच्या फळानं आणि शोकाच्या भावार्थानं स्थूल देह कसा बाधित होतो, खोटा ठरतो आणि सूक्ष्म देह कसा नष्ट होतो आणि बुद्धीचा प्रवेश अंतःकरणाच्या पुढे असलेल्या परमात्म्यामध्ये कसा टच होतो आणि दोघांची एकता होती. आणि हा जो लक्षार्थ आहे, लक्ष आहे, आणि जो वाच्यार्थ आहे तो कसा अलग होतो. वाच्यार्थ म्हणजे देवाची उपाधी आणि जीव ही जीवाची उपाधी हे अलग होती. जसं लोण्यातून तूप अलग होतं आणि लोणी बुडाला जाऊन चिटकून जळून जातं, तसं अविद्या जळून जाती आणि ब्रह्मविद्या मनाला ईश्वराकडे येते. त्याला म्हणतात संताची संगती, वेदाची संपत्ती, आत्म्याची अनुभूती आणि स्वरूपाची प्रतीती. चला सांगा वाक्य. माझ्या वाक्यात ती सरस्वती माता सांगू शकते, आपण नाही. आजचे वाक्य मी लिहिलेले पण तुझ्यासमोर लिहित होती, पेन नाही. त्या माध्यमातून वैराग्याची स्थापना कशी होती, विवेकाची ज्योत कशी लागती आणि विविध कर्माचं पालन केल्यानंतर त्याला त्या हृदय मला जाणण्यासाठी कसं परिपूर्ण होतं. ज्यामध्ये वैराग्यामध्ये बुद्धी अलगद पाऊल टाकती आणि वैराग्यामध्ये बुद्धीने पाऊल टाकल्यावर ती माझ्याकडेच येते, जगताकडे जात नाही. हे माऊला सांगायचे, हे मनोगत आहे महापुरुष. आणि हेच कळावं वाचून, हेच कळावं. मग कोणत्या ग्रंथामध्ये वैराग्य सांगितले, कोणत्या प्राप्ती सांगितली, स्थिती सांगितली, ग्रंथ कोणते असू दे, भाव हाच आहे. मैदा असू, करावा असो, कदरी असो, कणिक असो, पण त्याचा गहू एकच पण माध्यम गहूच आहे. तसं हेच आहे सगळ्या ग्रंथाचं माध्यम, हेच कळलं. मग आम्हाला वाचलं नाही, झालं नाही असं कधीच होत नाही. माझं हे राहिलं, ते राहिलं, शांत स्थिरवृत्ती, समाधान. जेवढं झालं तेवढं झालं, नाही झालं नाही झालं. पृथ्वी पाणी नेहमी अनानी वाहनी तैसा जागर जाय अचरणी व्यवस्थानी, तैसा जाय स्थानी अचरणी व्यवस्थानी. ओघी पडले पाणी. जर वाहत्या गंगेत पाऊस पडला तर ते पाणी बाजूला जातच नाही. तसं विहित कर्म केलं तर ती बुद्धी मला जाणल्याशिवाय बाजूला जातच नाही. ओघी पडले पाणी, काय सुंदर भाव वाटते. ओघी पडले पाणी नेहमी अनानी वाहनी, ते गंगेसोबत वाहत जातं, पण समोरच मिळतं. तसं विधीचं पालन करून वर्णाश्रम धर्माचं ऐकल्यानंतर जे कर्म तुम्ही करता तर ती बुद्धी अन्य मार्गात जातच नाही. ती कधी ना कधी माझ्यापाशी येणारच. गंगेत पडलेलं पाणी समुद्राला जाणारच. ओघी पडले पाणी. याची एकदा गोवी लागली तर पुन्हा वाचायची गरजच नाही. पुन्हा नंतर गोवी इथंच येते, इतरातच नाही.
अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाचा ऐलद्वारी पैठा होय. असं विहित कर्माचं आचरण करणारा जो अधिकारी आहे, जो साधक आहे, तो मोक्षाच्या दारात आला म्हणून समजच त्या दुसऱ्या दारात मी नेतच नाही, नरकाचं स्वर्गाचं नाही, कर्माचं नाही, जन्माचं नाही, नाना येऊनच पण नाही. त्याला मी मोक्षाच्या दारामध्ये येऊन आणून ठेवतोच. मग दाराच्या मध्ये जायचं ते संताकडून शिकायचं. पैठा होय. काय शब्द आहेत बापरे, बरं वाटतं. एक सांगतो आणू, खरं सांगते अंतःकरणात जो या परी तो विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा. जे अकर्णा आणि निष्क्रिय, अकर्णा जे कर्म करू नये ते त्याला शिवत पण नाही, त्याच्या मनात पण येत नाही, तर कर्ण लांबत राहील. जे अकर्णा आणि निषिद्धा, निषिद्ध कर्म सुद्धा ते शिवत नाही. न वचेची काही संबंध, त्या दोन्ही कर्म त्याचा कधीही बुद्धी संबंध करत नाही. म्हणून भव विरुद्ध मुकुला तो, याच्यामध्ये सिद्धांत आहे. म्हणून भव विरुद्ध मुकुला तो. भव म्हणजे संसार, हे जगत, ह्यातून तो बाजूला झाला, त्याच्यातून तो आला नाही, आता तिकडे जातच नाही तो. हे जो संसार आहे, जन्म मृत्यू दिसतं जगत आहे, त्याच्यातून बाजूला झाला तो, मुकुला तो. ह्या दोन कर्मामुळं तो ह्या भव ह्या जन्म मृत्यू संसारातून अलग झाला. आणि नंतर संतांच्या संगती घेऊन या कर्माच्या पुण्यानं मला जाणवू लागला. आणि जाणता जाणता मद्रूप झाला. त्याने भवसागर पार केला. तो माझ्यापाशी आला. महावाक्यानं मी त्याला एक केलं. सद्गुरून त्याला दीक्षा दिली. ब्रह्मभाव त्याचा जागा झाला. देवभाव त्याचा नष्ट केला. ब्रह्मज्ञान म्हणते त्याला. नवचेची काही संबंध म्हणून भव विरुद्ध मुकुला जो. भव विरुद्ध जो संसार भगवंताकडे न जाऊ देता अडकून ठेवतो आणि वास्तवेच्यामुळे संसारात माणूस रमतो आणि देहालाच पाहतो, माझं म्हणतो, त्याच्यातून तो बाहेर येतो आणि नंतर त्याला पुढचा मार्ग मी दाखवतो. मुकुलात भव विरुद्ध. भव म्हणजे संसार, हे जगत, हे सगळं दृश्य. मुकुला म्हणजे बाजूला. आता पुढे काय करायचं मी करतो, पण हे कर्म तू करू नको. म्हणून भीती तू तुझे म्हणूनच ना भीती वाटते. भीती वाटते ती आता अंतःकरण पवित्र. हे बघितलं की वाटतं नको, हे जन्म नको रे बाबा, येऊन नको. किती घाण, किती ओझ ओढायचं का. जेव्हा बैलाला ठेवतात गाडीवर, एक 10 क्विंटल वर लाकडं टाकतात आणि तो असे पाय वाकडे करून ओढतो, तोंडाला फेस येतो, ते बघतच नाही. पण असं वाईट वागताना त्या बैला कळतच नाही की आपण वाईट वागतो तर आपला वाईट कर्म आहे, आपला अहंभाव आहे, अहंकार आहे, तर आपला भेद आहे, आपल्यापेक्षा विद्यायुक्त आपण आहे, तर आपण जगल्यानंतर असं आपलं कारण स्वभाव फार घाण असतो. एखादी बुद्धी फार इतकी क्लिष्ट असते ना, की अहंभाव, आपला अहंकार, आपला ताटा सोडतच नाही. कारण तेवढं तुमचं पाप असतं की त्या स्वभावातून बाहेर यायचंच नाही आणि अहंभावातून ताटा सोडायचाच नाही. असे भरपूर लोक आहेत. त्याच्यासाठी श्रवण आहे. तुम्ही शांत आणि स्थिर व्हा, सरळ आणि पवित्र व्हा. आता ऐका. आणि काम्य कर्माकडे न परतीची जेत कोडे, तेत चंदनाचे खोडे न लेचितो. तेत चंदनाचे खोडे न लेचितो. चलता चलता चंदनाचा गाभा जर पायाला, जो लाखो लाख रुपये भेटत नाही. खोडे म्हणजे चंदनाच्या झाडामध्ये एक गुप्त सुवासिक गंध असतं, ते लाखो लाख रुपयाला पण भेटत नाही. ती पायामध्ये अडकतो चलता चलताना, ते उतरून घेत नाही, ते सोडून देतो. तसं संसार आहे समोर आला सोन्यासारखा, कोटो अब्जो, ते सोडून देतो, पुढे जातो. चंदनाचे खोडे, काय सुंदर असं प्रमाण आहे. ऐका मी वाचून दाखवत तुला. ते चंदनाचे खोडे न लेचितो. चलता चलता पायामध्ये चंदनाचा गाभा आला तर त्याकडे बघत पण नाही, ढकलून देतो, पुढे जातो. तसं संसार आहे, पोरं, घर, पैसा, धंदा समोर आली त्या बाजूला करतो ना, आपल्या चंदनात राहतो, लेचितो, त्याला मुजित नाही, त्याचं ढकलून बाजूला. हे काय सार्थ करणार तर माझं काय का मी मन हे तू सुरुवातीला म्हणलं 7 वाजे त्याला, माझं कोण नाही, मी कुणाचे नाही, मला माहित नाही, माझा 7चा टाइम माझ्या संताला दिलेला आहे. आणि काम्य कर्माकडे न पडते न जेत कोडे. काम्य कर्माकडे ते जातच नाही, त्याचं कोड कौतुकला वाटतच नाही. कोडे त्याचं कौतुक वाटत नाही. हे काय करायचं कर्म अडकून ठेवायला, पापून पुन्हा भोगायला. म्हणून जरी केलं तरी अहंकार, जेव्हा अतिप्रसंग असतो तेव्हा माणसाला काही सुचत नाही, जरी माझा जागा देत नाही, तर त्यावेळेस काका मला एखाद दिवस करायला सोडून दे. आम्ही विचारलं, आम्हाला आधी संकटाला आम्ही काय करा, आम्ही देवाशिवाय धावा करू नका, आम्हाला कोण सोडवणार त्यावेळेस.
मग ते एखाद्या दिवस करायचं म्हणजे मरणांत वेदना असल्या संकटाच्या वेळेस करायचं, तिथं ते सोडून द्यायचं. असं बोल उठकी बस का ते कर्म तव फल त्यागी वेचिले सर्व. इथे तुम्हाला मी थांबते. एर नित्य कर्म तव फल वेचिले तव सर्व. जेव्हा नित्य कर्म करताना तुम्ही फल मागतच नाही, कोणीच बाई मागत नाही, पण करतेपणा ठेवून करते हा दोष येते. तिला मी केलं वाटतं करता व्हावं, फल नाही मागत. मी पूजा केली मला काही दे असं सहसा कोणी म्हणत नाही. आता एखादा असेल गोचिड त्याला माहित नाही, मसाला चिकटलेलं गोचिड असतं दुधाचं असताना ते रक्त पिते दूध पित नाही, तसं चिटकं लागतं कर्माला, त्याच्याला फायदा असं. पण इथं मौली म्हणतात एर नित्य कर्म तव फल त्यागे वेचिले सर्व. नित्य कर्माचं फल त्याग संपूर्ण असतं आणि कर्म होत राहतं. ते मन अंतःकरण पवित्र आणि सावध होतं. हीच कर्माचं त्या अंतःकरणातून कर्म केलं जातं. त्याला मी काय देतो ही माऊली सांगतात. म्हणून मोक्षाची शिव ठाकूलाय. नित्य कर्माचं फळ संपलेलं जातं, काही मागत नाही, तो उत्पन्न पण होत नाही. मग ह्या नित्य कर्म विहित कर्मानुसार केलेला जो माझा भक्त आहे त्याला मोक्षाची शिव म्हणजे बाउंड्री लागती, तो तिथपर्यंत येऊन ठेवतो, थांबतो. मोक्ष शिव म्हणजे आपल्या गावाची सरहद, तशी जिथून मोक्ष प्रगट होतो त्याची सरहद. किती सुंदर आहे. आणि असं नवीन शिकायला बाकीचं काय वाचवता का कचकर बट आपल्या तर काय झालं न झालं त्याचं काय देणी. शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी. वैराग्य मोक्ष द्वारी उभा टाके. वैराग्य मोक्ष द्वारी उभा टाके. तो वैराग्य दारात आला, मोक्षाच्या दारात आला, तो उभा टाकला, त्याला मोक्ष करून द्यायचं काम आता माझ्या माग लागेल. वैराग्य मोक्ष द्वार उभा ठाके. काय शब्द बरोबर. मला तर कधी कधी वाटतं अभंगाच्या पुढे होई दोघं सुंदर पवित्रच येतं, पण इथं पटकन मन जाग होतं. त्या अभंग कळायला बुद्धीला इतकं घासावं लागतं. मी काय काय म्हणून ना पूर्ण म्हणते गाथातले जे अगोदरचे अभंग आहेत तेच होत जल एका मिनिटात. आता इथं काय दिलं वैराग्य मोक्ष द्वारी उभा. एकदा वस्तू पुढे खाली. आता तुम्हाला मी चिंतन सांगताना 20 मिनिटं बोलले, गोव्याचेच बोलले, हेच बोलले. वैराग्य वीत कर्म बघितले का ओवी मग ते टच कपाटचे काय सांगा ना. ज्या ज्या ग्रंथाची एक नाही. वैराग्य मोक्ष द्वारी उभा टाके. शुभाय म्हणजे अशुभ, पुण्य म्हणजे शुभ आहे, पाप म्हणजे अशुभ. त्या पापा पुण्याच्या पलीकडे गेला, वितकर्माचं आचरण केलं, फलाचा त्याग केला, ते शुभाशुभातून सरकलं. त्याला शुभ नाही अशुभ नाही, पुण्य नाही पापच नाही ना, फळ मागतच नाही ना. मग काय होतं शुभाश सांडला तो अवधारी, त्यानं संसार सांडला. मग ऐक आता, मग अवधारी म्हणजे ऐक, तुला काय सांगतो मग त्याच्या पुढची स्थिती काय. वैराग्य मोक्ष द्वारी पैठाव. तो वैराग्याचा टाळता. आता वैराग्य कसं होते पुढच्या दिवसात. हो, बुद्धी वैराग्याच्या अंगणामध्ये पाऊल कशी ठेवती पुढच्या वेळी माऊली बोलली. आणि मोक्ष त्याला कसा आवडतो ते मी तुला सांगतो. तो तिकडे येतो आता माझ्याकडे. मला जाणून द्या, मला मोक्ष द्या, मला अनुभूती द्या, मला वेदाचं ज्ञान द्या, मला तुझा संबंध द्या, मला प्रत्यक्ष परमात्म्याशी प्रतिती भोगू द्या, प्रत्येका जगताची प्रतिती येऊ नये असं काय करून द्या. साधकाची संताकडं मागण्याची डिमांड असतं की मला ह्या भोगातून, ह्या देहातून, ह्या कर्मातून, ह्या पाप पुण्यातून, ह्या जन्म मृत्यूतून, ह्या वासनेतून बाहेर काढा. ही साधकाची मागणी असती संताला. प्रेम करावं ग्रंथाला. बाकीचं प्रेम आता कमी व्हावं पण कळत नाही लोकांना. प्रेम फक्त आपल्यासाठी देवाला, भगवंताला, ग्रंथाला, श्रवणाला अधिक करावं. नंतर थोडंफार करावं, करावंच लागतं. धर्म ते सुटत नाही. जे प्रेम आपण झालं देतो ते प्रेम वैराग्यानं कमी होतं आणि इकडे येतं ग्रंथावर, संतावर, श्रवणात. ते कमी होतं इकडे. आता ऐका, जे सकळ भाग्याची सीमा, जे सगळं भाग्य येतं देतं दारात येतं त्या साधकाच्या, सकळ सर्व भाग्य सीमा बघायचं. सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा.
ज्या स्थानामध्ये ज्या अवस्थेमध्ये हे कर्म केलं तर त्याला मोक्ष लाभण्याचा जो क्षण येतो तर त्या कर्मामुळेच येतो. म्हणून हीच कर्म साडू नको. तुझं सगळं भाग्याची सीमा परिसीमा ओलांडलीस, तू कर्म विधीने केलंस, निषिद्ध कर्म नाही केलंस, पाप नाही केलेस, करून ते केलं नाहीस, बघून ते बोललं नाहीस, लोकांना त्रास दिला नाहीस, वाईट कर्म केलं नाही, पाप तुझ्याकडून झालं नाही, तर तुझी भाग्याची सीमा तुझ्या आयुष्यातली खरी सीमा. मग पुढे काय म्हणणे माऊली, मोक्ष लाभाची जे प्रमा, प्रमा म्हणजे ज्ञान, मोक्ष लाभ होण्याचं जे ज्ञान तुला मी देतो, तुला ते सहज मिळतं. तुला कुठून ना कुठं गुरु मिळतात, तुझं पुण्याचा लाभ त्याला होतो आणि तो साधक संताकडे येतो आणि मोक्षाचं ज्ञान हृदयात घेतो आणि जीवन मुक्त होऊन आनंदात राहतो आणि तोच ईश्वर होतो. काय शब्द ऐक ना तू, काय उभी आहे अशी हलती जमीन पाया खालची, ज्याचा अधिकार उंच आहे ना ते ऐकता त्याचं मन असं थरथर कापते, कारण हे आहेच त्याचं ज्ञान. पण अधिकार मिळाला तर त्याला काही देणं नाही शब्दाचं. आता 5 वर्षाची पोरगी माणसाला बघायला तिला प्रतिभाव तयार होईल का? आणि एक तरुण पोरगी तरुण पोरगा बघितलं तर एकमेकांचे अटॅचमेंट होत नाही का? मग तसं अधिकारी आणि अधिकार समोर असला संत सांगत नाही तर त्याचं हृदय बघत नाही का? तशी अवस्था आहे. 5 वर्षाच्या मुलीला मुलाचं काही देणं नाही आणि तरुण मुलीला मुली वाचून करमतच नाही. तसं अधिकारित्व अंतःकरणाला बोधा वाचून राहावंच वाटत नाही, संतापासून त्याला होतच नाही, वेताच्यापासून दूर जातच नाही आणि आज्ञांचं ते टिकतच नाही, वृत्ती मोहनाशी होतच नाही आणि मोक्ष तिथून संपतच नाही. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु भावले. जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत. नाना कर्मासाठी तर शेवट होतो, श्रम संपतात आणि मला जाणणं सुरू होतं. मोक्ष मार्गाची, मोक्ष मार्ग श्रमा, श्रम म्हणजे त्या कर्माने केलेला श्रम तिथं येऊन थांबतात आणि शेवट मोक्षाकडे तुला आणतो आणि मोक्ष तुला मी देतो. श्रमा काय शब्द आम्ही ठरवलं होतं काळीचं काय बोलावं ते काय सांग कळतच नाही. श्रमा ज्या कर्मानं केलेले श्रम ते मोक्षापाशी आणून ठेवले, ते श्रम तिथे थांबले, पुन्हा काय कर्म करायची गरज नाही. आता जाण्याची गरज आहे, माझ्या ओळखीची गरज आहे, माझ्या ऐक्याची गरज आहे, श्रवणाची गरज आहे, वेदाची गरज आहे. आपण आलो 901. गोव्या किती झाल्या माहित आहे? 6 झाल्या माऊली. हा मी थांबते. 7 झाल्या. थांब उद्या मोगले ओला जे सुकृतरूचे फूल ते वैराग्याची ठेवी पावला भवरून जैसा कुंडली गोळधार विठ्ठल श्री कुंडली गोळधार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. क्रिया म्हणजे अध्यात्माची आणि कथा म्हणजे गुरुच्या भगवंताचे लिलेची. पण लोक एकच करतात ग, भगवंताची लीला म्हणजे प्रक्रियेने फुटे म्हणजे भगवंताची लीला नाही. जो आहे तसा जाणणं आणि आहे त्याच्यामध्ये बुद्धीने त्या भगवंताकडे जाणं हे ज्ञान आहे. त्याला पाहणं ही त्रिपुटी आहे, त्याचं प्रेम ही भक्ती आहे आणि त्याचं ऐक्य हे मुक्ती आहे. हे समजतच नाही चौकट. टांगरकरांना मी काय 4 बोलले बघता, आनंद डोळ्यातून पाणी येणं हा संबंध खऱ्या स्वरूपाचा नाही, त्रिपुटीच्या द्वारे वृत्तीच्या संबंधानं महाग अविद्या जिवंत ठेवून त्याला पाहतात. हा भेदातून आहे. लोकांना कळत नाही, त्याला काय करा. त्याला दूर करून पाहणं हे द्वैताचं फल आहे, भक्तीचं रहस्य आहे आणि त्याला एकरूप होणं अद्वैताचं फल आहे आणि तो मी आहे हे कळणं मोक्षाचं हे स्वारस्य आहे आणि त्याचा माझा संबंध सदा आहे हे श्रवणाचं स्वारस्य आहे. काय छान सांगितलं खरंच.